नाशिक जिल्ह्यातील 6 धरणं ओव्हरफ्लो, पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यातील पाण्यात वाढ, तर गंगापूर धरण 89% भरलं. बीडच्या परळीतील वाण धरण ओव्हरफ्लो, परळीसह 15 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला, नागरिकांना मोठा दिलासा. जळगावच्या अमळनेरमध्ये जोरदार पावसामुळे भिलाली गावातील पांझरा नदीवरील बंधारा पूर्ण क्षमतेने भरला, परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. वाशिम जिल्ह्यातील 92 लघु प्रकल्पांपैकी 28 प्रकल्प 100% भरले. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील लघु प्रकल्पांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ. भुसावळच्या पाण्याची आवक वाढल्याने हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले. हतनूर धरणातून तापी नदीत 18,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. अकोला शहरातील काटेपूर्णा धरण 83% भरलं. शहरवासियांना आता 6 दिवसांऐवजी 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार. जळगावच्या गिरणा धरणाचा जलसाठा 41.45%वर. शहरात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. लातूरमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं कृषी सहसंचालक कार्यालयावर धरणं आंदोलन. शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाच्या अनुदानासह पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी. जळगावात विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा. जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांकडून शासनाचा निषेध व्यक्त. पुण्याच्या वाघोलीत भारतीय जवान किसान पार्टीचा ट्रॅक्टर मोर्चा. 28 ट्रॅक्टरसह 300 शेतकऱ्यांचा विभागीय कार्यालयावर मोर्चा. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त. पंढरपुरात भाविकांच्या मोफत सेवेसाठी 1000 बेडच्या रुग्णालयाला शासनाची मंजुरी. वारकरी पाईक संघटनेच्या मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीला यश. रत्नागिरी बचत गटाच्या महिला चालवणार रत्नागिरी दर्शन बस. मुंबई दर्शन धर्तीवर आता रत्नागिरी दर्शन सुरू होणार. सिंधू रत्ना समृद्ध योजनेमधून राबवला जाणार हा पहिला उपक्रम. भंडारा जिल्ह्यातील मोहाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार होणार. 50 खाटांच्या रुग्णासाठी आता 100 कोटींचा निधी रुग्णालयासाठी मंजूर. आमदार राजू कारेमोरे यांच्या प्रयत्नांना यश. धाराशिवच्या मुरुम शहरात नगर प्रशासनाच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा. स्मशानभूमी परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी. नंदुरबारच्या शहादा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट क्रमांक 1 जवळ घाणीचं साम्राज्य. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी, पालिकेचं मात्र दुर्लक्ष. नाशिकच्या चांदवड बाजारपेठेतील मुख्य रस्त्याची चाळण, खड्ड्यात फुलं टाकून रिपाईकडून एक अनोखं आंदोलन, तर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी. पालघरमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी अद्याप शालेय गणवेशापासून वंचित. विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी कापड पंचायत समितीच्या शिक्षण विभागातच पडून. पुण्याच्या भोरमधील केंजळ जिल्हा परिषद शाळेसह इतर 2 शाळांना शिक्षण आयुक्तांची भेट. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडून शाळेतील विविध उपक्रमांची पाहणी. वाशिमच्या हॅपी फेसेस शाळेत सर्प जनजागृती कार्यशाळेचं आयोजन. जैवविविधतेचा समतोल राखण्यासाठी सर्पांबाबत विद्यार्थ्यांना माहिती. अहमदनगरच्या जामखेडमध्ये 75 मीटर तिरंगा यात्रा रॅलीला सुरुवात. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत शहरात जनजागृती. अहमदनगरच्या वेळदघाट परिसरात धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाला लुटल्याची घटना. तरुणाला लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. अमरावतीत लाखो रुपयांची बनावट देशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची धाड. बनावट रजिस्ट्रेशन नंबरने लाखो रुपयांची दारू विकल्याचा प्रकार समोर. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघ आणि कोब्रा समोरासमोर. वन्यजीव प्रेमी नितीन घाटेंनी हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला. व्हिडिओ व्हायरल.